कोकणाच्या कानाकोपऱ्यातील माहिती थेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजच आपल्या कोकणी आवाज या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. रायगड जिल्हा पोलीस व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेरणा आदिवासी मुलांच्या उज्ज्वल भविष्याची कार्यशाळा कार्यक्रम वरवणे आश्रम शाळा येथे संपन्न झाला. आदिवासी मुला-मुलींना शिक्षण, करिअर मार्गदर्शन, बालविवाह, अंधश्रद्धा, जनजागृती असे विविध कार्यक्रम यावेळी घेण्यात आले. रायगड जिल्हा अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणा या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला प्रमुख उपस्थिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, आदिवासी प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल, तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, पत्रकार व आदिवासी मुले-मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. म्हणजे तुमचे जे घरचे आहेत त्यांच्या जर शिक्षण झालेलं नाहीये तर त्यांना वाटतं की तुम्ही कुठली तरी शाळेमध्ये शिकताय तर 100% तुम्हाला तिथे जे ज्ञान मिळतंय ते त्यांच्या ज्ञानात पण वाढ करू शकत. तर तुम्ही आज प्रत्यक्ष बघणार की बरेच गोष्ट जे बोंदुगिरी किंवा बुवा दाखवतात की दगड फिरला किंवा मूर्तीने दूध पिला, तसं त्याचे मागे सर्व सायन्स आहे आणि काही भूतप्रेत किंवा जादूटोनाचे माध्यमातून होत नाही. पुढचा विषय आहे की इथे बसलेले वेगवेगळे मुले आहे. कोणाच्या शिक्षणमध्ये इंटरेस्ट आहे, कोणाचा फार इंटरेस्ट नाही. पण माझी सर्व मुले आणि सर्व मुलींना एक हृदयातून विनंती आहे की आपण सर्वांनी काही ना काही करून आपले स्वतःचे पायावरती उभं राहायचे आहे. आणि त्याच्यासाठी आपले समोर 5-6 असे मुले येणार आहे की काही वर्षापूर्वी ते याच शाळेत बसलेले होते. आपल्यासारखंच ते शिक्षण घेत होते, इथे अभ्यास करत होते आणि आज त्यांनी ते जिद्द आश्रमशाळा सोडल्यानंतर आपली जिद्द सोडली नाही स्वतःच्या पायावरती उभे राहण्याची. आणि आज कोणी इंजिनियर आहे, आपल्या इथे एक बसलेले म्युझिक टीचर पण आहे जे याच शाळेमध्ये शिकलेले आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे, असं वेगवेगळे ते आपल्या समोर येणार. तर आपल्या सर्वांना एक आपल्या समोर प्रत्यक्ष बघता येईल की जर तुम्ही जे जिद्द आहे अभ्यासची, वाचनची तुम्ही सोडली नाही तर तुमचं आयुष्य कसं बदलू शकत. आणि सोबतच असेही मुली आहे ज्यांच्या लवकर लग्न झाला किंवा ते गरोदर राहिले आणि त्या निमित्त त्यांच्या घरच्यांनी एक छोट्या रीती करून त्यांचं लग्न ठरवला की तो आज काय करत आहे. त्यांच्या जवळपास 20-21 वयापर्यंत त्यांचे 3-4 मुले होऊन जातात. ते स्वतःहून मुली म्हणजे स्वतःहून अल्पवयीन आहे, त्यांच्या स्वतःहून जे बॉडी आहे ते पूर्णपणे विकसित झालेली नाही आहे आणि त्यामुळे जे मुले येत आहेत ते पण वीक असतात, बरेच वेळा ॲनिमिया असतात, मॅलन्यूट्रिशन असतात. तर जर तुम्ही शिक्षणाची जिद्द सोडली नाही आणि जर तुम्ही सोडली तर कशा पद्धतीने तुमचं वेगवेगळा एक जे तुमची पूर्ण वाटचाल आहे ते बदलू शकत, ते आज तुम्हाला जे एक उपक्रम आहे त्याच्या माध्यमातून तुमच्या समोर सादरीकरण केला जाणार आहे.